5वा श्वेता 5वा डोसा होता. नी तू असं करत राहिलीस ना तर सगळं पीठ संपून जाईल आणि कोणालाच ब्रेकफास्ट मिळणार नाही. तुला नक्की कुकिंग येतं ना? कुठल्या कॉन्फिडन्सने म्हणाली होतीस ग एजींना त्या दिवशी? हा ऑफकोर्स येतं ताई, पण तू बघतेस ना इथे काहीच माझ्या सवयीचं नाहीये. कमॉन तू हे बघ, हा तवा बघ तू कसा आहे, किती असा असतो का कधी तवा? सगळे चिकट आहे त्याला डोसे. आणि हे पीठ पण ताई बरोबर नाहीये का? इतकं जाड असतं का कधी? आणि हे जे काय मला दिलंय त्याला काही धार आहे का? उलटू कसं मी आहे? सगळे डोसे जळतायत माझे. आणि ही फ्लेम ही पण बारीक होत नाहीये. किती बारीक केली तरी ती तशीच राहते. काय करू मी? नाचता आहे ना अंगण वाकडं. कठीण आहे तुझं श्वेता. काय हे वहिनी, आता अंगणाचा आणि नाचण्याचा काय संबंध? आपण किचन मध्ये डोसे करतोय ना. सरू, आता ना एजी काय म्हणतील याचं टेन्शन आलंय मला. त्यात तू नको सुरू होस प्लीज. मी कुठे सुरू होते? मी फक्त कन्फ्युजन दूर करते. झाला का नाश्ता तयार? हो होतंय होतंय. लीला, अगं तिथे कुठे चाललीस? मदत करायला. नाही नाही, आज श्वेता करणार आहे सगळं. बस 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 बस. एवढे सगळेजण एका वेळी नाश्ता करणार आहेत का? म्हणजे एनी प्रॉब्लेम? नॉट एट ऑल. चल लवकर कर ना. जा एजंटना दे. नाही नाही की अक्को श्वेता जा नेऊन दे. जा ना ताई. शिक्षा तुला दिली ना, मग तू नेऊन दे. जा जा लवकर. दे. लागली लक्ष्मीताई, एजंटना सॉस वाढ ना. सॉस, चटणी, सांबार, भाजी या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? What the hell is this? मी कालच म्हटलं होतं की जेवण बनवणं सोपी गोष्ट नसते. तेच ना, इट्स अ स्किल. म्हणायला खूप सोपं असतं की जेवण बनवायला काय लागतं, पण नाही. सगळं बरोबर आहे अभिराम तुझं, पण या वेळेला हिनं जे काही केलंय तेच खावं लागणार आहे ना. चला वाढायला घ्या. हे नक्की काय आहे? डोसा. या थिकनेसचा हा डोसा आणि उत्तप्पा आहे. कमॉन एजे, डोसा उत्तप्पा सगळं सेमच तर असतं. एकाच पिठापासून बनतं ना सगळं. आणि असंही घरात इतकी सगळी माणसं आहेत की सकाळपासून डोसे करून करून हात दुखायला लागलाय माझा. सॉरी अजय, मी दुसरा बनवून आणते. आज रूपा सुद्धा आहे ड्युटीवर. तू थांब ग. नाही दुर्गा, जशी लीलाला शिक्षेत सूट मिळत नाही तशीच श्वेतालाही मिळणार नाही. तिला हे काम कंप्लीट करावं लागेल. काय चाललंय या घरात? मी इथे पाहुणी म्हणून आलीये की अशी सगळी कामं करायला आलीये? आणि सगळेजण असे वागतायत की जसं काही आधी कधी फसलेला पदार्थ खाल्लाच नाहीये. कारण तेच खरं आहे. आई स्पेशली तुझ्यासाठी. याला म्हणतात डोसा, आणि असाच डोसा खायची सवय आहे जागीरदारांना.
आणि मला सांग, हा डोसा तुझ्यासारखा जमलाय का? तुझ्या हातचा कुठलाच पदार्थ कधीच वाईट होत नाही अभिराम. आणि तू तर किती मोठ्या हॉटेलचा उत्कृष्ट शेफ आहेस. तुझ्या हाताला चव आहे. आय नो, मी एक चांगला कुक आहे, पण तुझ्या समोर काहीच नाही. खूप छान. एक काम कर, मी खाते, तू बस, मी तुझ्यासाठी डोसा बनवते. नाही आई, माझं पोट भरलंय. श्वेताचे कुकिंग स्किल्स बघून माझं पोट खूप भरलंय. तू ठीक आहेस लीला? काल पहिल्यांदा नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून विचारतोय. यू ओके? गुड. अजून लागलं कसं? आजी येते. हे अजून लीलाचीच काळजी करतायत. मला काय वाटतंय, याची कोणाला काही पडलीच नाहीये. पाकिट विसरलो. अरे, विसरलात ना? केवढं ओळखतेस ना मला. थँक्स. कलिकचा फोन आहे. एनिवे मी येतो, मला जरा उशीर होतोय. तू काळजी घे. येतो. बाय. कोण आहे प्रीती? आणि नेमका तिचाच फोन माझ्यासमोर का उचलत नाहीत हे? चेहऱ्यावरनं तरी वाटतं की एजे तसे बरे असतील, पण दिसतं तसं नसतंच म्हणा. हॅलो. हा, नक्की कशाबद्दल बोलतायत हे? हा नक्की कामाचाच कॉल आहे ना, की काहीतरी वेगळंच प्लॅनिंग सुरू आहे? या गोष्टी फोनवर बोलायची गरज नाहीये. आणि हे कोणालाही सांगायची गरज नाहीये. काय काय गोष्टी टॉप सिक्रेट ठेवलेले बरं असतात. आणि एनिवे लोकांचं माझ्यावर खूप लक्ष असतं. ओके, सो कीप इट दॅट वे. काय चाललंय तुझं? व्हाय फॉलोइंग मी? हा, मी फॉलो कुठे करतेय? फोन मध्ये बघत होते फक्त. हे बघ, काल जे काय झालं त्यामुळे तुझ्याशी मी नीट वागायचा प्रयत्न करतोय, पण तू जरा अति करतेस. अच्छा, म्हणून हे माझ्याशी बरे वागत होते. रूम शेअर करायचे मॅनर्स नसतील ना तर आउट. हे आता खरंच मला रूम मधनं बाहेर काढतील. लीला, लवकर काहीतरी कर. पोटात मी जरा बसू का? माझ्या पोटात खूप दुखतंय. बस, लेट मी कॉल यू बॅक. ऐक, पाणी पी.
काल जे नॉनव्हेज खाल्लं बहुतेक त्यामुळे होत असेल. हा असेल असेल. ऐक गो खूपच दुखते पण जाते मी जाते. ऐक खूपच दुखते मी बसू का इकडे 2 मिनिटं. ठीक आहे, बट डू नॉट डिस्टर्ब मी. हो सॉरी सॉरी. हॅलो डॉक्टर. हॅलो. गायत्रीनं पुन्हा चुकीची फाईल दिली. नाही नाही डॉक्टर, ही माझीच फाईल आहे. ओ सॉरी. आधीच्या पेशंटचं नाव प्रीती विक्रांत देशमुख असं होतं आणि तुमचं पूजा विक्रांत देशमुख आहे, त्यामुळे माझा जरा गोंधळ झाला. प्रीती विक्रांत देशमुख. हे विक्रांत देशमुख म्हणजे ह्यांना ज्या प्रीतीचे पुन्हा पुन्हा कॉल्स येतात ती हीच तर नसेल ना? पूजा, कधीपासून पोटात दुखतंय? कधीपासून पोटात दुखतंय? काल थोडं दुखत होतं आणि आजही थोडं दुखतंय. ओके, या आपण चेकअप करूया. हा कालिंदी ताई, बोला बोला बोला. सरोजिनी ताई, ते काय आहे, लीलाचा लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे ना हा, आणि उद्या अनाईचे श्रावणातला पहिला मंगळवार आहे. हो हो. तर माझ्या मनात होतं की लीलाची मंगळागौरीची पूजा करावी. चालेल का? हो हो जमेल ना, का नाही जमणार. छान कल्पना आहे हो. हो ना. वाटलंच मला. बरं मग तुम्ही एक काम कराल का, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता घरी याल आमच्या? तुमच्या घरी म्हणताय? कालिंदी ताई, अहो तुम्ही एकट्या पडाल तिथं. तुमची घाई गडबड सगळा गोंधळ उडून जाणार. माझ्याकडे कसं आहे बघा, माझ्या सुना आहेत, 2-3 मदतनीस आहेत. तर एक काम करता का, तुम्हीच तुमच्या घरच्यांना घेऊन इथे या ना, आपण इथे साजरी करूया तिची मंगळागौर. हो का? येते ना येते. पर मी काय म्हणते की ते 5 सवाष्णी लागतील ना? बघा 4 तर आपल्याकडे आहेतच. हा, आणि बाकीच्या जर तुम्हाला वाटल्यास तर तुमच्याकडनं घेऊन या 2-3. बरं मग काय, तयारीला लागायचं ना आम्ही? हो हो, आम्ही पोहोचतो. बरं बरं, या नक्की. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती कुठे आहेत? बोलू त्यांना. अरे या. हा, मी काय म्हणते, चहा. हो हा. तर उद्या काय झालं? काय हे किती बरबटलेला आहे कप हा. स्वच्छ धुवून पुसून आण ना बाळा. जा. हा, तर मी काय म्हणत होते, उद्या जा ना. जाते ना. हा, उद्या आपल्याकडे आपल्याला लीलाची मंगळागौर साजरी करायची. ठीक आहे आजी, पण मंगळागौर आपल्याकडे? कळतंय मला, तुमच्या तिघींची मंगळागौर आपण केली नाही, कारण तुम्हा तिघींचीच तशी इच्छा नव्हती नाही का. लक्ष्मी आणि सरस्वतीला तर फारच आउटडेटेड वाटत होतं ते सगळं. पण माझी आणि लीलाच्या आईची इच्छा आहे, तेव्हा लीलाची मंगळागौर होणार. काय तर उद्या आपण लीलाची मंगळागौर करतोय. चला मग तयारीला लागा. हो हो आजी. मी काय म्हणते आजी, उद्या माझी आई आली तर चालेल का आपल्याकडे? आपल्याकडे पाहुण्यांना कधीच मनाई केली जात नाही. तुला योग्य वाटते ना? बोला. चला मग, उद्या उत्सव मूर्ती लीला आहे, तर तिला मग विचारूया ना कोण कोण लागणार आहेत तुला, तुझ्या सखी सगळ्या. लवकर लवकर करायला पाहिजे, आपल्याकडे वेळ कमी आहे बाळा. हो.
मॅम. प्रीती विक्रांत देशमुख असं कसं नाव सेम आहे? ओ पूजा वहिनी, अहो आज इकडे आपल्या पोलीस स्टेशनकडे कुठे वाट चुकलात? दादा काही नाही, ते ह्यांना भेटायचं होतं ना म्हणून आले. विक्रांत सरांना भेटायला ह्या पोलीस स्टेशन मध्ये आल्यात? म्हणजे सर केव्हा सस्पेंड झाले हे यांना माहित नाही की काय? काय झालं? नाही म्हणजे एखाद्या दिवशी तुमच्या सरांना त्यांची बायको भेटायला आली तर चालतं ना? विक्रांत सर आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. हॉस्पिटल बिल. अंतरा त्यांच्या मरणाबद्दल, खुनाबद्दल, आजाराबद्दल कशाच बद्दल कसं काही नाही आहे यांच्याकडे. निदान मेडिकल रिपोर्ट्स तरी असायला हवे. नाही म्हणजे विक्रांत सरांचं काय? दादा बोला. गेली 2 महिने विक्रांत सर पोलीस स्टेशनला आलेले नाहीयेत आणि आजही आता ते आत नाहीयेत. तुम्हीच त्यांना फोन करून विचारा ना. हो विचारते. वहिनी तुम्ही सरांना काही सांगू नका, नाहीतर मला उगाच ओरडतील. नाही नाही सांगणार. काय विक्रांत 2 महिने पोलीस स्टेशनला आले नाहीत म्हणजे त्यांची नोकरी तर गेली नसेल ना? देवा, मी काही विचारलं तर कदाचित हे मला आपणहून सांगणार नाहीत. कोणाकडून कळेल? हां एजे करेक्ट. नाही म्हणजे यांना भरती होताना एजेंनीच मदत केली होती. त्यांना नक्कीच माहीत असेल. मी एजेंना फोन लावते.